नमस्कार प्रेक्षको, खेलो इंडियामध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आपण पाहत आहोत माझ्यासोबत आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत आणि खेलो इंडियामध्ये आज ते आपल्याला कबड्डी विषयी सांगणार आहेत. कबड्डी जो गेम आहे, जो भारतीय गेम आहे आणि भारतीय खेळ आहे आणि आपल्या कॉलेजला म्हणजे आचार्य मराठे महाविद्यालयाला त्यांनी रिप्रेझेंट केलेला आहे. तर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आपल्या सोबत आहेत पायल साबळे, हाय, संजना भावके, नमस्कार संजना, आणि संज्ञा, हाय संज्ञा. तर कबड्डी विषयी आधी सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही कबड्डीकडे कसं वळलात? म्हणजे शाळेत कबड्डी खेळत होता तेव्हापासून तुमची सुरुवात झाली की आधी कबड्डी खेळाबद्दल बोलू आपण? कबड्डी एक टीम गेम आहे, त्याच्यामध्ये 7 प्लेयर्स असतात. तर एक टीम गेम आहे, तो आपल्याला आपण आपली टीम रिप्रेझेंट करतो, आपलं टीम वर्क कसं आहे सगळं वगैरे तसा गेम आहे आपला. प्लस आपण त्याच्यामध्ये आपलं कॉलेज रिप्रेझेंट करतो. अच्छा. आणि ते कबड्डी कबड्डी म्हणत तो आपण आज जेव्हा आपण रेड घेतो ना, तेव्हा आपल्याला ते कॉन्स्टंट कबड्डी कबड्डी बोलावं लागतं. जर ते नाही बोललं तर आपण आउट होतो असं. आणि त्यासाठी खूप प्रॅक्टिस, म्हणजे तुम्ही मला वाटतं वर्षभर प्रॅक्टिस करता आणि मग नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुमच्या स्पर्धा होतात, मॅचेस होतात. आता ही जी मॅच झाली ती कुठे झाली आणि तुम्ही कशा प्रकारे खेळलात? ही आमची मॅच झाली आपल्या वडाळ्याला जे कॉलेज आहे ना, आंबेडकर कॉलेज, तिथे झाली. ती लाईक काहीतरी 2-3 मॅच खेळलो. त्याच्यानंतर आम्ही सेमीफायनलला आलो. सेमीफायनलला आम्ही थोडं कमी पडलो, त्याच्यामुळे मग आम्ही हारलो, असं झालं. नेमकी काय तयारी करावी लागते? कारण प्रत्येक खेळ वेगवेगळा आहे. क्रिकेट वेगळा आहे, बॉल बॅडमिंटन वेगळं आहे, टेनिकॉइड वेगळं आहे आणि आता हे कबड्डी. तर काय म्हणजे वेगळेपण जपण्यासाठी तुम्ही कशी तयारी केली तुमच्या संघाने? ह्याच्यासाठी आपल्याला स्पीड खूप लागतो. कबड्डीसाठी आपल्या पायामध्ये स्ट्रेंथ भरपूर लागते. थोडं हा माइंडचा पण गेम आहे, असं आहे. आणि ते कबड्डी कबड्डी म्हणताना फार दमछाक होते. त्याचा पण थोडं आम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. अच्छा. आणि डाएटवर सुद्धा लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आपलं वजन वाढलं तर आपल्याला पळता येणार नाही. त्याच्यात पण क्रायटेरिया आहे, पोरींसाठी आणि पोरांसाठी वेगवेगळे क्रायटेरिया. तुमचे जे कॉम्पिटिटर्स होते ते कसे होते? ते म्हणजे त्यांचे पण कॉलेजमधले क्लब मध्ये होते. आमचा जो सोबत आम्ही कोऑर्डिनेशन वगैरे आमचं व्यवस्थित होतं. जे आमच्यात पण टीममेट्स होते आमचे, त्यातले पण 2-3 जण पण क्लब वाले आहेत. जसे संजना दीदी पण क्लब मध्ये खेळते. ओके. मी लहानपणी घरी शिकायचे, म्हणजे घरचे खेळायचे. तर बाबा वगैरे शिकवायचे, म्हणजे पप्पा. बरोबर. मग ते शिकवता मग स्कूलमध्ये खेळायला लागलो. स्कूलमध्ये खेळून झाल्यानंतर मग कॉलेजमध्ये जयदीप सर भेटले. जयदीप सरांनी चांगलं ट्रेनिंग करून घेतली. त्यांनी प्रत्येक गोष्टीत आम्हाला सपोर्ट केला की तुम्ही ह्या गेम मध्ये जा, त्या गेम मध्ये जा. पण आमचा प्रॉपर गेम कबड्डी होता, सो आम्ही तेवढा आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न केला. आणि बाकी किती कॉलेजेस होते पार्टिसिपेंट्स? तरी 10-12 होते. मजा आली तुम्हाला खेळून? आता पुढे काय, म्हणजे आता तुम्ही सेमीफायनल हरलाय, पण पुढे तुम्ही काहीतरी जिंकण्यासाठी काहीतरी नक्कीच प्रयत्न करणार ना? ते काय कराल आता अजून प्रॅक्टिस करू आम्ही टीम घेऊन, मग जिंकू आम्ही फायनल नेक्स्ट इयर. बरं. पायल, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. खरं तर मी कबड्डी ही लहानपणापासून म्हणजे 4थी पासून खेळते. 7वीला मी क्लब जॉईन केलेला. आमच्या तिकडच्या ताईचा पण सपोर्ट होता, स्कूल मधून पण सपोर्ट होता. म्हणजे तिथे पण चांगल्या पदापर्यंत गेले. मी राज्यस्तराला जाऊन आले तिथून. आणि इथं पण बघितल्यानंतर सरांचा पण चांगला सपोर्ट होता, जयदीप सरांचा. बाकीचे म्हणजे आमचे सिनियर्स म्हणजे काही दादाज वगैरे पण होते, त्यांनी पण सपोर्ट केला. प्लस काही कबड्डीच्या मुली पण होत्या, त्यांचा पण सपोर्ट होता. म्हणजे खूप चांगल्या जण म्हणजे बोलतात ना की सराउंडिंग चांगली भेटली, त्यामुळे टीम गेम चांगला झाला. आणि तुमचं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं होतं मुलींमध्ये. चालेल, व्हेरी गुड. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही तिघी आचार्य 90 FM मध्ये आलात त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू.
तर प्रेक्षक आज आपल्या खेलो इंडिया या कार्यक्रमात आपण कबड्डी खेळाविषयी जाणून घेतलं. आपल्या आचार्य मराठे महाविद्यालयाला रिप्रेझेंट केलेल्या कबड्डीच्या प्लेयर्स पायल साबळे, संजना भावके आणि संज्ञा मोकल आपल्या सोबत होत्या. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि खेलो इंडियामध्ये मी तेजस्वीने आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य 90